कल शिवसेना के कल्याण लोकसभा प्रत्याशी श्रीकांत शिंदे और ठाणे लोकसभा के शिवसेना प्रत्याशी नरेश मस्के के प्रचार के लिए मनसे अध्यक्ष राज ठाकरे की ठाणे में सभा संपन्न हुई। इस मौके पर मनसे विधायक राजू पाटिल ने बड़ा बयान दिया। राज ठाकरे की सभा हमारे लिए जश्न है, लेकिन हम जैसे बहुसंख्यक शिवसैनिक मराठी माणूस राज ठाकरे को धनुषबाण मंच पर देखने के लिए उत्सुक थे। आज इस चुनाव के मौके पर उनकी इच्छा पूरी हुई है। नेहमीप्रमाणेच आम्ही जोरात असतो। माननीय राजसाहेबांची सभा बोलली की एक फॉर्मॅट ठरलेला असतो आमचा। आम्ही विभागवार तयारी केलेली असते आणि त्या अनुषंगाने बसेस वगैरेची सोय करून ते काढायचं काम करत असतो। आता आम्ही सगळे सहकाऱ्यांबरोबर जाऊन बसेस काढून इथे आलेलो आहोत। थोड्याच वेळात आम्ही सभास्थानी पण जाऊ आणि आजची ही ऐतिहासिक सभा एक वेगळ्या माहोलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी बोललो ना मी की जवळजवळ 18 वर्षानंतर माननीय राजसाहेब धनुष्यबाण आणि शिवसेना या पक्षासाठी त्या स्टेजवर तिथे उभे असतील। आमच्यासारखी अनेक शिवसैनिकांची इच्छा होती की माननीय राजसाहेबांना प्रत्यक्ष त्या स्टेजवर बघायला कधी मिळेल। आमच्या नशिबात तर आहे, आम्ही दरवर्षी सभा करत असतो। आम्ही त्या बाबतीत स्वतःला भाग्यवान समजतो। परंतु अनेक शिवसैनिक असे आहेत की ज्यांना माननीय राजसाहेब ठाकरे यांचे भाषण त्यांच्या स्टेजवरनं ऐकायची जी इच्छा होती ती आज पूर्ण होताना त्यांना दिसणार आहे आणि त्या अनुषंगाने तेही जोरात येत आहेत। आज आम्ही बघितलं, शहरात फिरत होतो, खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिकही येतील। माननीय राजसाहेबांनी त्यांची स्तुती केलेली आहे। चांगल्या कामाची स्तुती करायला काहीच हरकत नाही आणि मोदीजींनी स्तुती यासाठी केली की निस्वार्थीपणे बिनशर्त पाठिंबा जो आम्ही दिलेला आहे, कोणतीही मागणी न करता देशाच्या विकासासाठी येत्या 10 वर्षाच्या कालावधीत समोर कुठलं नेतृत्व नसताना देशावर प्रयोग करणं परवडणार नाही आहे आणि त्या अनुषंगाने मोदीजींना विकासासाठी माननीय राजसाहेबांनी हा पाठिंबा दिलेला आहे आणि तो प्रामाणिकपणे दिलेला आहे। त्याचं कुठेतरी ॲप्रिशिएशन मोदी साहेबांनी केलेलं आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।